आता आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे वळूयात. आत्ताच आशुतोष दादांनी मग अशी उपासनेच्या वेळेस सांगितलं की महाराजांचा म्हणजे जन्म पण येत आहे आणि विशेष स्मरण आपण महाराजांचं त्या निमित्ताने देखील करू. स्लाइड्स शेअर करतो मी. मला फक्त सांग अद्या हा दिसायला लागल्या की स्क्रीन दिसतीये ना माझी? दिसते. छान. शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघत आता खरं तर ना बराचसा भाग जो आपण अनेक केंद्रांमधनं बघतोय आणि जो उत्तरार्ध असा जो आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या त्या ठिकाणी आलोय. उत्तरार्ध पण फार विशेष आहे आणि त्यामध्ये पण अनेक दिग्विजय स्वाऱ्या केल्या. पण स्वराज्यावरती महाराजांचं सगळं चरित्र बघितलं तर असा कुठला काळच नव्हता की जेव्हा आक्रमण झाली नाही आणि सगळ्या बाजूनी आक्रमण झाले. आणि महाराजांना सर्वात जास्त म्हणजे ह्या 4 शहांबरोबर तर लढलेच. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मुघल होते, त्याचबरोबर पोर्तुगीज होते, इंग्रज होते, सगळ्यांबरोबर एकत्र युद्ध चाललंच होतं. वेगवेगळ्या पद्धतीने चाललं होतं. राजनैतिक पातळीवरती चाललं असेल, त्याचबरोबर शस्त्रास्त्रासहित तर सगळीकडे चालूच होतं. आणि असं सगळं चाललेलं असताना, धर्मस्थापन करत असताना स्वतःच्याच माणसांबरोबर म्हणजे हिंदू लोकांबरोबर पण अनेक असे होते की जे महाराजांच्या विरोधात गेले होते. त्यामुळे महाराजांना किती ठिकाणी पराक्रम गाजवायला लागत होता एकाच वेळेस. म्हणजे बुद्धीचा पराक्रम होता, शौर्याचा पराक्रम होता, ताकदीचा पराक्रम होता. हा अनेक प्रकारे म्हणजे धर्मसंस्थापक कसा असतो त्याचं मूर्तिमंत चरित्र म्हणजे शिवाजी महाराज. आणि आता त्यांचा जो आपण मागच्या वेळेसची जी कथा बघितली होती ती प्रतापराव गुजरांची बघितली होती. म्हणजे खरं तर बहलोल खानची स्वारी बघितली होती. आणि हा बहलोल खान पठाण जो होता तो आता म्हणजे बिनशर्त खरं तर तो शरण आला होता बरं का महाराजांना. आणि काय झालं होतं की महाराजांनी अनेक म्हणजे स्वराज्य वाढत होता, बराचसा महाराष्ट्र आता स्वराज्यामध्ये सामील झाला होता, दाखल केला होता महाराजांनी. अरे आदिलशाहीला बघवत नव्हतं कारण आदिलशहाला माहिती होतं म्हणजे आदिलशाह आणि त्याची बेगम. आणि अशा वेळेस त्या दरबारामध्ये विजापूरच्या दरबारामध्ये प्रचंड मोठं म्हणजे दररोज एक वेगळी बातमी यायची की ही चौकी पडली, हे ठाणं पडलं, इथे लूट झाली, या ठिकाणी कत्तल झाली. आणि सगळीकडनं विजापूर आता बुडणार हे निश्चितच होतं. म्हणजे महाराजांना ती आदिलशाही बुडवायचीच होती, त्यात काही शंकाच नाही. कारण बाहेरच्या देशातनं केलेली आक्रमणं आणि प्रचंड क्रौर्य, त्यामुळे ह्या क्रौर्याचा विनाशच करायला पाहिजे आणि मुळासकट केला पाहिजे हे महाराजांना पक्क माहिती होतं. असं सगळं चाललेलं असताना त्या आदिलशहानी तिकडचा म्हणजे त्याचा जसा अफजल खान होता आणि त्या अफजल खानाच्याच ताकदीचा त्याच्यासारखाच हिंस्त्र असा बहलोल खान पठाण महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्वराज्यावरती सोडला होता. शिवाजी महाराजांचा नाश करायलाच सोडला होता. हा भली मोठी फौज घेऊन आलाच होता आणि त्याला प्रतापराव गुजरांनी उमराणीमध्ये गाठला आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी तोडलं. म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितली होती कथा. खरं तर कथा म्हणजे प्रसंग जो घडला होता तो. आणि तो सगळं पाणी तोडून त्याच्यानंतर मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढवला. प्रतापराव गुजरांचं तर शौर्य म्हणजे इतकं विलक्षण होतं की त्यांच्या नावानी मुघल सैन्य, हे विजापूरचं सैन्य म्हणजे हे आदिलशाही वगैरे हे सगळे लोक थरथर कापायचे. आणि अनेक त्यांचे सरदार किंवा त्यांचे अनेक सैनिक प्रतापराव गुजर येणार त्या भागामध्ये असं जर असेल तर बुरखे घालून, बांगड्या बिंगड्या घालून पळून जायचे, बाईचा वेश करून. म्हणजे कारण स्त्रियांना हात लावणार नाही हा माणूस हे नक्की माहिती होतं. म्हणजे मराठीच ते असं सगळं रामराज्य स्थापन केलेलं आहे शिवाजी महाराजांनी. पण अशा या प्रचंड क्रूर आणि अतिप्रचंड ताकदीचा बहलोल खान आलेला असताना त्याला 4 तासाच्या युद्धानंतर तो बिनशर्त त्यांनी म्हणजे शरणागती पत्करली होती. आणि काय केलं प्रतापरावांनी? प्रतापरावांना आनंद झालाच होता, युद्ध जिंकले होते ते, आणि त्यांनी धर्मवाट करून दिली. धर्मवाट दिली म्हणजे काय? धर्मवाट म्हणजे जा, तू शरण आल्यास तुला मारत नाही, सगळी शस्त्रास्त्र इथे टाक, जे काय आणलंय ते घोडे, हत्ती, जे काय तुझे धनदौलत असेल इथे टाकून दे आणि तसाच निघून जा, विजापूरला निघून जा, असं सांगितलं. आणि शरण आलेल्या सर्वांना सोडून दिलं. झालं असं की ही बातमी गेली महाराजांकडे. महाराज रायगडावरती होते त्यावेळेस आणि महाराज संतापले. महाराजांचा त्यांना प्रश्न आला, म्हणजे पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये असं आलं की सला काय निमित्त केला. सला म्हणजे त्यांनी त्याने सोडलं का असं ते म्हणले की काय काय निमित्त म्हणजे कोणाला विचारून खानाला बुडवला का नाही, कोणाला विचारून त्याला सोडून दिला, कैद का केला नाही.
हे अरे हा असा प्रचंड क्रूर असा जो शत्रू स्वराज्याचा धर्माचा हिंस्त्र असा जो पकडला गेला होता, तो तिथे शरणागत आला होता, त्याला त्याच ठिकाणी ठार तरी करायला पाहिजे होता, नाहीतर तुरुंगात डांबून ठेवायला पाहिजे होता, त्याला सोडता कामा नाही. हे फार फार महत्वाचं होतं. पण प्रतापराव गुजरांनी ही चूक केली आणि त्याला सोडण्याची परवानगी दिलीच कोणी तुम्हाला? आता सरसेनापतीची ही जबाबदारी झाली का? महाराजांनी खडसावलं आणि प्रतापराव गुजरांच्या काळजावरती फार मोठा घाव झाला. कारण महाराज आपलं कौतुक करतील, महाराज आपल्याला बक्षीस देतील. बक्षीस म्हणजे काय, फार पैशांची तर अजिबात त्यांना काही अशी आमिष वगैरे त्यांना असं काही नकोच होतं म्हणजे. पण प्रतापरावांना बक्षीस म्हणजे काय, महाराजांनी एक कडं दिलं तरी पण त्याचं कौतुक एवढं महाराजांनी केलंय. आपलं कौतुक म्हणल्यानंतर काय विचारू नका, तो आनंद गगनात मावेना. अशा मनस्थितीत असलेल्या प्रतापरावांना एकदम उलटा जबाब विचारला महाराजांनी म्हटल्यानंतर प्रतापरावांचं काय झालं असेल तुम्ही विचार करू शकता. म्हणजे सर्व श्रद्धा ज्या व्यक्तीवरती आपली आहे, ज्या राजावरती आहे, ज्याच्यासाठी काळीज हातावर तळहातावर घेऊन आपण लढतोय, त्या राजाने आपल्याला असं विचारावं म्हणजे आपण सर्वात जास्त दुःख आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीला कळत नकळत दिलेलं आहे, अशी भावना त्यांच्या मनामध्ये झाली आणि त्यांच्या काळजामध्ये जणू काही एक प्रकारचा ज्वाला पेटला. म्हणजे त्यांना अतोनात दुःख झालं. मग त्या दुःखामध्येच प्रतापराव त्या कोल्हापूर प्रांतामध्ये, म्हणजे हे साधारणतः सांगलीच्या भागामध्ये, सांगली सातारा कोल्हापूरला लागून बॉर्डरवरती हे युद्ध झालं होतं आणि तिकडनं तो जो पळून गेला होता कोल्हापूरच्या प्रांतामध्ये, म्हणजे खाली साऊथकडे तो पळत चालला होता, बहलोल खान, त्याच्या शोधामध्ये प्रतापराव फिरत राहिले आणि कितीतरी महिने म्हणजे 3-6 महिने त्याच ठिकाणी त्यांची फौज घेऊन त्या ठिकाणी जमेल तिथे आदिलशहाच्या फौजा कापत त्यांचा प्रांत लुटत अशा पद्धतीने ते त्या बहलोल खानाला शोध होते. पण काही झालं तरी तो बहलोल खान त्यांना सापडला नाही, कारण त्याला माहिती होतं आता जर प्रतापरावाच्या तावडीत सापडलो तर तो सोडणार नाही. तो तिकडनं पळून गेला होता. मग गुजर एकदमच हळहळले होते, फार दुःख झालं होतं. आणि आता त्याच वेळेस परिस्थिती काय होती बघा बरं का, रायगडावरती जोरदार तयारी झाली होती. कसली तयारी चालली होती? शिवराज्याभिषेकाची तयारी चालली होती. शिवबा छत्रपती शिवाजी महाराज होणार होते. गागाभट्ट आले होते, नुसतेच गागाभट्ट नाही तर अनेक लोक तिथे येत होती, मोठे मोठे सरदार येत होते, वेगवेगळे संत येत होते, महंत येत होते, सगळ्यांना आमंत्रण चालली होती. ही सगळी मोठी तयारी रायगडावरती चालली होती. हा प्रसंग फार सुंदर आहे, तो आपण पुढच्या अध्यायात आपल्या नक्की बघूयात. पण हे सगळं चाललेलं असताना त्याच वेळेस शिवबांना खबर मिळाली की हा बहलोल खान पठाण आता काही महिन्यांनंतर बरं का, त्याला सोडल्यानंतर परत त्यांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली, शस्त्रास्त्र पुरवठा जमवला, तोफखाना जमवला आणि असं सगळं धनदौलत परत घेऊन आता मोठी फौज घेऊन परत शिवाजी महाराजांवरती म्हणजेच स्वराज्यावरती, आपल्या महाराष्ट्रावरती, हिंदू धर्मावरती चालून येत आहे असं कळलं. आता महाराजांचा जो संताप झाला की त्यांनी त्याला ठार केल्याशिवाय तोंड दाखवू नकोस आणि रायगडावरती त्याशिवाय यायचेच नाही, अशा पद्धतीचं दुसरं पत्र, जळजळीत पत्र महाराजांचं प्रतापरावांना गेलं. आता आधीच 3-6 महिने प्रतापराव असे दुःख घेऊन तिकडे त्या प्रांतामध्ये फिरत होते आणि फिरत असताना आता हे पुढचं पत्र आलं. ती जखम आत्ता कुठे त्याच्यावरती खपली धरली असेल, प्रतापरावांच्या काळजामध्ये झालेला जो मोठा जो असा घाव होता, पण तेवढ्यात ह्या पत्रांनी तो घाव, ती जखम अशी ओरबाडून काढल्यासारखी ती खपली झाली आणि त्यातनं रक्त व्हायला लागलं. आणि रक्त व्हायला लागलं म्हणजे खरं पुरं रक्त नाही, पण आतमध्ये इतकं विलक्षण त्यांना दुःख आणि ते सगळा तो प्रसंग परत त्यांच्या समोर उभा राहिला. महाराजांचे डोळे आणि असे ते तापलेले नेत्र असे त्यांच्या समोर उभे राहिले की काय महाराजांचा संताप झालेला आहे आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. आणि त्या चुकीपोटी झाला तो प्रसंग असा, नेसरी नावाचं एक गाव आहे, नेसरीची खिंड आहे खरं तर, त्या ठिकाणी तो प्रसंग झाला. तुम्हाला इथे मॅपमध्ये दिसेल बघा, म्हणजे महाराष्ट्राच्या साऊथ साईडला आणि तिथे दक्षिणेकडे आणि दक्षिणेची स्वारी आणि ती मोहीम होती सगळी चाललेली. आणि त्या ठिकाणी तो कोल्हापूरचा हा जो प्रांत आहे आणि त्या कोल्हापूरचा प्रांत आणि त्याच्याच थोडंसं त्या भागामध्येच नेसरी नावाचं गाव आहे आणि तिथे ती खिंड आहे आणि हा आता बहलोल खान ह्या खिंडीतनं येत आहे अशी बातमी प्रतापरावांपर्यंत पोहोचली. त्यावेळेस प्रतापराव आपल्या छावणीपेक्षा बऱ्याच लांब अंतरावरती होते आणि त्या अंतरावरती ते असताना तिकडे किती जण होते त्यांच्याबरोबर? 6 जण होते फक्त. आणि हा बहलोल खान त्याच्याबरोबर भली मोठी फौज खिंडीतनं घेऊन येतो असं म्हटल्यानंतर प्रतापरावांच्या डोक्यामध्ये
काय झालं माहिती नाही, त्यांचा जो सगळा संताप होता तो सगळा संताप उफाळून आला आणि हे 7 सवंगडी घेऊन, म्हणजे 6 सवंगडी खरं घेऊन हे 7 वेडे मराठे, दोन्ही हातात तलवारी, पाठीवरती भाले, ढाली, जे काही होतं नव्हतं त्यांच्याकडे त्यावेळेस, ते सगळे घेऊन त्या भल्या मोठ्या फौजेवरती त्या दिशेने दौडत निघाले. वेडात मराठे वीर दौडले 7, असं जर तुम्ही गाणं ऐकलं असेल तर पोवाडा पण त्याच्यावरती फार अप्रतिम आहे. आणि ते ह्या प्रतापरावांचा शौर्याचा प्रसंग आहे. शौर्य एकीकडे होतच, पण डोक्यामध्ये एकीकडे वेड होतं. सरसैन्यपत होते, म्हणजे सरसेनापती असं आपण म्हणूयात त्या मराठा साम्राज्याचे, स्वराज्याचे. तर असं सगळं असताना तो संताप त्यांना, अतिशय दुःख आणि संताप त्यांच्या मस्तकात गेला आणि हे 7 जण तुटून पडले. तो तिकडे बहलोल खान बघतोय तर त्याला कळे ना की धुळीचे लोट त्या सैन्याच्या दिशेने येत होते, पण धुळीचे लोट म्हणजे फक्त 7 घोडे, 7 लोक, 7 मावळे. आणि बघतो जसे जवळ यायला लागले तसं साक्षात त्याच्यामध्ये हा प्रतापराव दौडतोय. बहलोल खान खुशच झाला. इतक्या त्वेषाने ते तुटून पडले त्या सैन्यावरती. बहलोल खान मागेच होता, आपण बघत होता, त्याला माहिती होतं की 7 लोकांचा हा टिकाव लागणारच नाही. तर जशा 7 लाटा जणू समुद्रालाच गिळायला निघाल्यात की ही पृथ्वी गिळायला निघाल्यात, अशा पद्धतीने त्या 7 लाटा उसळल्या, त्या विजा कडाडल्या, पण त्या काही काळामध्ये शांत झाल्या आणि काळाच्या आड निघून गेल्या. आणि ह्या एवढ्या मोठ्या समुद्रासारख्या फौजेसमोर 7 लोकांचा टिकाव तरी किती लागणार. जे जे त्यांच्याशी लढायला आले ते त्यांच्या सपाट्यात सापडले, अनेक कापले गेले, पण यांचे पण सगळे जे प्राण होते ते हे सगळे गतप्राण झाले, धारातीर्थी पडले. आणि प्रतापराव गुजर त्या दिवशी मारले गेले. 24 फेब्रुवारीचा दिवस होता तो, आणि 24 फेब्रुवारी खाली लिहिल्या स्लाइडवरती 1674 साली हा प्रसंग झाला. ही बातमी रायगडावरती महाराजांना पोचली. हा सगळा एवढा मोठा राज्याभिषेकाचा तयारीचा सगळा जो तिकडे प्रसंग चालू होता, जे वातावरण होतं, त्या सगळ्या आनंदाला, म्हणजे आनंदाची लाट पसरत होती रायगडावरती. आणि सरनोबत प्रतापराव गुजर पडले ही बातमी, आणि असं काहीतरी धाडसी कृत्य करून पडले, म्हणजे धाडसी होतच ते कृत्य, पण वेडेपणाचं होतं. सरनोबत होते, सरसेनापती होते, पण शिपाईगिरी अशीच त्यांनी केली असं म्हणायला लागेल. कारण कितीही राग आला, कितीही दुःख झालं तरी असा जीव वेड्या प्रसंगी गमावून चालणार नव्हतं. महाराजांचं काळीज त्याच्यामध्ये अजून एक छिद्र निर्माण झालं, कारण इतके सवंगडी त्यांना सांभाळलेले, त्यांच्याबरोबर डोंगर वाट्यांमधनं एक लपंडाव खेळलेले अशी कितीतरी जवळची माणसं अशी पडत होते, आणि स्वराज्याची एक भरभक्कम बाजू त्या दिवशी पडली. हे कशी उभी राहणार, काय करणार. महाराजांना, जिजाऊंना हा फार मोठा घाव बसला होता. आणि ते सगळं त्यांच्या मनामध्ये चालू असताना तेवढ्यात एक पत्र आलं, आणि ते पत्र आलं आनंदराव मोहिते नावाच्या माणसाचं, म्हणजे त्यांचाच एक सरदार होता, प्रतापरावांच्या फौजेमधलाच होता. आणि महाराजांना पत्र पाठवले, आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो काय की सरनोबत प्रतापराव पडले तरी राग न करणे, त्यांच्या जागी मी उभा आहे, असं आश्वासन देणारं हे पत्र होतं. महाराजांना कौतुक वाटलं. सरनोबत म्हणजे फार मोठे झाले, म्हणजे सरसेनापती, म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या फौजेचा, स्वराज्याच्या सगळ्या फौजेचा जो हेड आहे तोच पडला, आणि असं कृत्य करून पडला. पण त्याच्या हाताखाली त्याच्या बरोबरच महाराजांकडे एक एक हिरेच होते, आणि आनंदराव उभा राहिला. आणि आनंदरावांनी हे आश्वासन दिलं, आणि नुसतंच आश्वासन नाही तर असलेली प्रतापरावांची फौज घेऊन तो सरळ बहलोल खानावरती चाल करून निघाला. बहलोल खान त्या नेसरीच्या भागातच होता, पण बहलोल खानाला त्याच वेळेस दिलेर खान पण म्हणजे असा कट्टर शत्रू, म्हणजे हिंदुत्वाचा शत्रू, स्वराज्याचा शत्रू, भारताचा शत्रू असा दिलेर खान होता. त्या दिलेर खानाने स्वतःची पठाणी फौज बहलोल खानाच्या दिमतीला दिली, म्हणजे त्याला पुरवली. त्यामुळे बहलोल खानाची एवढी मोठी फौज तयार झाली की आता या इतक्या मोठ्या फौजेवरती मराठे जाऊ शकणार नव्हते. मग आनंदरावांनी काय केलं की आता यांच्यावरती नाही जायचं ना, थेट त्यांनी कानडी प्रांतामध्येच घोडे वळवले, म्हणजे विजापूरकडेच घोडे वळवले. त्यामुळे जो सगळा प्रांत, त्या बहलोल खानाची जी जहागीर होती ती जहागीरच लुटायला ते सरळ निघून गेले, आणि लुटली.
आणि साधी सुधी लुटली नाही, म्हणजे पेंचमध्ये ते घुसले आणि महाभयंकर गोंधळ त्यांनी तिकडे मराठ्यांनी घातला. गोंधळ म्हणजे काय, स्त्रियांना, बाळांना, वयोवृद्ध लोकांना, कुठल्या मंदिरांना, मशिदींना, चर्चेसना वगैरे कशालाही, काही अशी जी देवधर्माची स्थळ असेल कुठेही हात लावला नाही. पण जे जे तिकडे श्रीमंत होते, ज्या ज्या ठिकाणी विजापूरकर किंवा या बहलोल खानाचे सरदार, त्यांचे जे तिकडे कारभारी, त्या ठिकाणी असलेली सगळी लूट होती ती सगळी फस्त गेली. फस्त गेली म्हणजे सरळ लुटली, पळवली आणि त्या ठिकाणी एक बाजार लुटला. 1,00,000 होऊन त्या ठिकाणी सापडले. म्हणजे कितीतरी शेकडो करोड रुपयांची लूट आजच्या जर आपण करन्सीमध्ये बघितलं तर ती त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मिळाली. आणि ते सगळं घेऊन तुम्ही इमॅजिन करा, आता विचार करा, 3,000 बैलांवरती त्या सगळ्या पिशव्या, पोती म्हणजे खरं तर ती पोती लादली आणि हे 3,000 बैल घेऊन हे सगळे आता रायगडाच्या दिशेने निघाले. आता त्या बहलोल खानाला ही बातमी पोहोचली की रे, हा इकडे तर आनंदरावांनी, तर इकडे हे सगळं आनंदरावांनी लुटलं, मराठ्यांनी माझीच जहागीर लुटली. आणि त्याला आणि रायगडच्या दिशेने चालले. आणि रायगडच्या दिशेने ते चाललेले असताना बंकापूर नावाची एक जागा आहे, त्या बंकापूरच्या ठिकाणी ह्या बहलोल खानानी, त्वेषानी तो बहलोल खान आणि एक खर्राज खान का खिजर खान नावाचं त्याचं नाव होतं, तर ते दोघं जण त्याला घेऊन ते निघाले. आणि ती सगळे सैन्य घेऊन, म्हणजे हे सगळे आदिलशाही फौज या ठिकाणी मराठ्यांना त्यांनी गाठलं. आणि मराठ्यांना गाठल्यावरती समोर चित्र तो बघतो, म्हणजे समोर उभी राहिलेली परिस्थिती की त्याच्या त्या जहागिरीतनं 3,000 बैलांवरती सोनी, नाणी, रुपये जे काय होतं ते सगळं लादलेलं. आणि ते असं एवढं घेऊन त्याचे डोळेच पांढरे पडले. म्हणजे तो म्हणला की हे चाललंय काय, ह्या मराठ्यांनी म्हणजे ह्या एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं लुटलंच कसं. आणि असं बघितल्यानंतर तो आणि तो म्हणजे सर्जा खान किंवा ते नावामध्ये थोडंसं त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नावं आली आहेत, पण त्याच्यावर अजून एक सरदार होता, असाच मोठा मातब्बर सरदार होते. दोघे जण त्वेषाने चालून गेले. आणि त्वेषाने चालून गेल्यानंतर हे समोर आता आनंदरावांचे सरदार आणि हे सगळे मराठी फौज होते, त्यांनी ते बघितलं. आणि प्रतापराव पडल्यामुळे हे सगळे मराठे पिसाळलेच होते. मारलं कोणी होतं, या बहलोल खानानीच. आणि त्यामुळे ज्या त्वेषाने या मराठ्यांनी उलटा हल्ला चढवला, त्याच्यामध्ये या पठाणांची दाणादाण उडाली. आणि त्यामध्ये तो दुसरा सरदार, त्याचा भाऊ पडला. आणि त्याचबरोबर हा जो बहलोल खान होता, त्यानंतर त्याच्याबरोबर आलेला दुसरा सरदार होता. आणि सगळे पठाण धूम ठोकून तिथनं पळाले. पठाणांची पूर्ण दाणादाण उडाली, कत्तल उडाली. आणि मराठ्यांना फार मोठा विजय बंकापूरच्या युद्धामध्ये प्राप्त झाला. आणि त्या ठिकाणी 500 घोडी, 2 हत्ती आणि त्यांनी आणलेले तोफगोळा जो काय असेल तो, आणि त्याचबरोबर धनदौलत जी काय घेऊन तो फिरत होता, ते सगळे शस्त्रास्त्र आणि दौलत त्या ठिकाणी त्या आधी आणलेल्या लुटीबरोबर ही पण मिळाली. आणि हे सगळं घेऊन, ही आनंदाची बातमी घेऊन आनंदराव मोहिते अशा पद्धतीने रायगडावरती निघाले. आता रायगडावरती ही बातमी आली आणि त्याच वेळेस महाराज अतिशय वेदनेमध्येच होते. हा सगळा आनंदाचा प्रसंग राज्याभिषेकाचा जरी चालला असेल तरी प्रतापराव गुजर पडले म्हटल्यानंतर त्यांना काय वेदना झाल्या असतील. आणि अशा पद्धतीने पडले म्हटल्यानंतर, त्यामुळे हे सगळं अशा इतक्या दुःखामध्ये असताना देखील अशा प्रसंगी त्यावेळेस ह्या 2 गोड बातम्या महाराजांना मिळाल्या. एकतर आनंदरावांनी या बहलोल खानाचा सपशेल पराभव केला आणि इतकी प्रचंड लूट त्याच्याच जहागिरीतनं स्वराज्यासाठी मिळवली. आणि त्याचबरोबर आरमारी युद्ध चालू होतं. आरमार म्हणजे नेव्ही बर का. आणि ह्या नेव्हीवरती एक सरदार जो होता महाराजांचा मातब्बर, त्याचं नाव होतं दौलत खान. बघा, म्हणजे महाराजांना अनेक हिंदू राजांबरोबर, त्यांच्याच नातलगांबरोबर लढायला लागलं, पण असे मुसलमान सरदार होते की ज्यांचा स्वराज्यावरती विश्वास होता. आणि त्यातला काहीच होते, बोटावर मोजण्या इतके होते, पण त्यातला एक होता तो दौलत खान होता. आणि ह्या दौलत खानानी त्यावेळेस सिद्धी संबुल नावाचा सिद्धी होता, आणि म्हणजे जंजिराचे जे सगळे सिद्धी होते की नाही, त्याच्यावरती राज्य करणारा एक, म्हणजे जंजिरा हा पाणकोट किल्ला आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे जो राज्य करायचा तो सिद्धी, आणि चाचे म्हणजे लुटेरे होते, हबशी होते, आफ्रिकेमधून आले होते. आणि त्याला, त्या सिद्धी संबुलला त्यांनी हरवलं. आणि ती पण बातमी त्याच वेळेस महाराजांना मिळाली. त्यामुळे अशा पद्धतीने महाराजांना 2 गोड बातम्या एकाच वेळेस तिथे रायगडावरती पोहोचल्या. आणि त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष
म्हणजे प्रतापराव गुजरांचं तर दुःख होतच होतं, पण हे आनंदराव मोहिते उभे राहिले आणि हेच पुढे हंबीरराव मोहिते झाले. हंबीरराव आणि ते पुढचे सरसेनापती झाले. महाराजांनी त्यांची नियुक्ती केली त्या पदावरती आणि सर्वांचं लक्ष आता कुठे खिळून राहिलं होतं तर ते म्हणजे महाराजांच्या ह्या राज्याभिषेक सोहळ्याकडे. महाराज छत्रपती होणार होते त्याकडे. आणि कशा पद्धतीने तो सोहळा झाला आणि त्याचं महत्व काय आहे आणि आता त्या काळानंतर असा मोठा सोहळा अलीकडे जो आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उभारणीचा होता. त्यामुळे याचं महत्व काय आहे हे आपण पुढच्या वेळेस बघूयात. किती दूर दूर देशातून परगावातून कोण कोण आले होते आणि कशा पद्धतीने पूजा अर्चेसहित हा सोहळा संपूर्ण झाला. फार बघण्यासारखं सुंदर तो प्रसंग आहे आणि महाराजांच्या चरित्रातला काही शेवटच्या प्रसंगांमधला तो असेल. त्यापुढे मग उतारवयात महाराज होते आणि सांगतेकडे हे चरित्र जाईल. पण आज इथे आपण ह्या स्वाध्यायाची सांगता करूयात महाराजांचं स्मरण करून. हर हर महादेव. श्री